पालकमंत्री अब्दुल सत्तारांमुळे सिल्लोड तालुका हा पाकिस्तान होतोय असा गंभीर आरोप रावसाहेब दानवे यांनी केलाय। सिल्लोडमध्ये कुठला मोठा उद्योग येत असेल तर अर्धे पैसे मागितले जातात असाही आरोप दानवेंनी यावेळी केलाय। त्यामुळे आता महायुतीमध्ये ही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। कोई पेट्रोल पंप ताकत असला 10,000 हिस्सा देता क्या? नहीं तो सिल्लोड में डालना नहीं। अरे सिल्लोड है का पाकिस्तान है? इथं राहायचं का पलायन करायचं? एक काळ असा होता त्या पाकिस्तान जेव्हा बंटवारा झाला तेव्हा 22% हिंदू होते, बाकी बिचारी मुसलमान होते। सिल्लोडमध्ये हे भाजप आणि शिवसेनेतला वाद आता समोर आलेला आहे। यावर अब्दुल सत्तारही काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। वळत पुढच्या बातमीकडे, बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरच्या शिंगणापूरमधील ग्रामसभेमध्ये मुस्लिम बांधवांसंदर्भात एक ठराव घेण्यात आलाय। मुस्लिम मतदारांची नवीन नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करू नये असा हा ठराव ग्रामसभेत घेण्यात आलाय आणि हा ठराव आता व्हायरल झाल्यानंतर गावच्या सरपंचानं सारवासारव केली आहे। तो ठराव केवळ अल्पसंख्याकांसाठी होता असं स्पष्टीकरण इथल्या सरपंचांनी दिलंय। नागदेवाडी हद्दीमध्ये 2 मुस्लिम बांगलादेशी महिला आढळून आल्या आणि त्या इथला आधार कार्ड वापरून भारतीय नागरिक म्हणून राहत होत्या। तेव्हा त्याला एक अटकाव म्हणून आमची शिंगणापूर ग्राम सभा जी झाली त्यामध्ये चर्चा झाली की अशा महिलांना एकदा अटकाव करूया, पण ह्याची बातमी वेगळ्या पद्धतीने आता मांडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जो केला जातोय त्याची सगळ्यांनी दखल घ्यावी।